खादोडे साहेब आता काय गयाला फाशीच लावली पुरीनं. हो ना, आता उद्या म्हणलं तुम्ही दोघे जण ये जा आणि माझ्या घरची सांगतो सगळे चालले जाऊन जरासं माणूसकी समजावून सांगू. नाहीच ऐकलं तर दोन देतो कानाखाली लावून आणि घरी घेऊन येतो. आणि पाहतो काय होते मग पुढचं. लागते नाटेले. हे पहा इथं कसं आहे, आपल्याला दोन बोटाचे चापडे नाही मारतात तिथं. एकदम हे पहा तुम्हाला नरमाईन घ्या लागते बरे. नाही तर तुम्ही बेंगा करून टाकसान, अजून जास्त गुतत जाईन ते फालतू. म्हणून म्हणलं गोडी गुलाबीनं बरोबर कसं आपल्याला आपलं लेकरू घरी घाणाचं एवढं पाहा लागण आता. हो तिथं तुम्ही जास्त शिल्लक करूच नका आता. मुकाटन राहायचं, आपलं काम झालं घराकडे चाललंय आज. पण नाही ऐकलं तर मग काय करायचं म्हणलं. हो ते जर आता समजा ऐकायलाच तयार नसन तर मग आपल्याला काय दुसरा मार्ग काय मग. नाही ना, अरे काम पडलं पाया लागायचं तर पाया पडा तिच्या, हातपाय जोडा पुरीच्या. म्हणा बाई चाल घरी. फक्त म्हणलं तुम्ही जास्त धाकधपट्टी तर करू नका, आवाज वाढू नका. शांततेनं बिलकुल आपलं काम करून घेतलं पाहिजे, नंतर मग आपला इंगा दाखवला पाहिजे. फक्त सध्या आपले बोटं चपेल आहे का नाही, म्हणून थोडंसं शांततेनं घ्या तुम्ही. बरं आता तुम्ही म्हणता तसं घेतो, नाही तर बेंगून जाईन नाही का. बरं बरं ठीक आहे, मग उद्या बरोबर आपण नरमाईन घेऊ, तिला घेऊन येऊ. हो ठीक आहे, मग तुमची गाडी घे जा, माई घेऊन घेतो. हो चला ठीक आहे, 8 वाजता टच होऊन जाऊ. ठीक आहे, येतो मग. काय बिंदू तर आलीच नाही अजून. मी वाटच पाहून राहिली. आता येईल मग येईल. 10-15 मिनिटात येतो म्हणून ते. आता हे अजून आली नाही, कसं काय म्हटलं. अरे आता काय सांगा आणि कसं सांगा. हो ना, अरे कायची येणार आहे ती पोरगी आता. मग गेली म्हणलं एक वेळ घराच्या दाट्याच्या बाहेर पाय पडला की झालं. हो लक्ष नसलं की असे परिणाम भोगा लागतात म्हणलं. म्हणून तुला सांगू मी. मग हो त्या जादूगर सह्यानं भस्म फेकलं म्हणते तिच्या अंगावर, मंत्रमोहिनीत गुंतली म्हणते ती. हो कोणाचंच ऐकत नाही ती, त्याचंच ऐकते फक्त. उलटा मानावानं रिपोर्ट घासून दिला पोलीस स्टेशनली की जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून माया वडिलांनं संतोष टुकटुक केले. म्हणून म्हणलं कसं आहे, पोलीस स्टेशनला सकाळी जावं लागणार आहे आपल्याला. आत्ताच पोलीस स्टेशनहून फोन आलेला आहे. दोघंही जण पोलीस स्टेशनमध्ये आज मुक्कामी आहे. बापरे म्हणलं, बापा बापा इथपर्यंत. म्हणजे पोलीस स्टेशनला आहेत का ते. अरे बापरे, रिपोर्ट दिला आपल्या नावानं, तुमच्या नावानं. का खोटं सांगून राहिलो का मी. हातपाय गैले माय पुरे. हो बिलकुल थंडाच पडलो मी. मग बातमी ऐकल्याबरोबर लवकर या म्हणे उद्या, तुम्ही समजावून सांगा. मी सांगतो म्हणे साहेब म्हणे. आता ऐकण्यावर आहे बा तिच्या. आता तुम्ही आता जरासा कस लावा, तिला समजावून सांगा. ते आपले खादोडे मॅडम आहे, तू आहे ना, आता आपण सगळे चालले जाऊ उद्या आणि तिला समजावून सांगून घरी घेऊन येऊ. बरोबर जाऊ मग सकाळी. आता काय होतं ते पाहू. हो काही हरकत नाही, ऐकते म्हणा ते, तसं काही एवढं हे नाही. मग आता देवीच्या भाऊला भेटून घेऊ, म्हणजे कसं उद्या अजून बाजाराला यायला त्याला जायची तर मग आपली भेटही नाही होईल सकाळी. हो आता एक तर उद्या 8 वाजताच या म्हणते पोलीस स्टेशनमध्ये. हो आता कसं निपटावं काय करावं. नाही मला वाटतं शिवलाल गिवलाले संग घेऊन घेऊ का, कंदील बुडा आहे ते. शांताराम गणगणी अशा 4-5 लोक. काय सांगतो त्या शिवलालले, मग विनाकारण तेल टाकायला दिसतं फालतू. अजून 3 चिकडून ते बसा लागणार आपल्याला. मग हे बा या देवदासले सांगा लागन म्हणा, बाबा ते कसं तरी निपटून घे, संतोषले वापस आण. कुठं बसता बाबा त्या लोकांच्या वाई लागल. गुंडे लोक आहेत म्हणता. धमकीच तसा देऊन गेला ते कंदील बुड्याची. तर म्हणे तू ॲटो जर जागेवर राहीन तर मला म्हणे संतोष टुकटुके दिसणार नाही म्हणे. म्हणून म्हणलं बा आपल्याला आपलं पाहा नाही लागणार का. हो त्याला आपण कसंही समजावून सांगू देवदासच्या माध्यमातून आणि त्याला घरी घेऊन येऊ. हो चल मग आता देवदासला भेटून येऊ. का मावली भाऊ कुकडे म्हणलं इकडे काय गडबड आहे. नाही बा तुमच्या इकडे चालू तुम्ही. हो घरी नाही म्हणे, लारामन लक्षण भोजा घरामध्ये बसू नाही म्हणे. हो काय नसते रे गळ्याला फाशी आणली बा. हे मारत्यानं धुटक्या फालतूचे कामं करते आणि आमच्या भोवती येऊन जाते असे कारण. मग संतोषचं लय मोठं गंभीर प्रकरण झालं राजो. बाबा काय झालं बा नेमकं, म्हणजे काय नेमकं मारताना केलं काय म्हणलं. सांगा बाबा लक्षण भाऊ. हे आता संतोष आमचा साधा घोडा ठरला. म्हणजे मारती कुची ना हवा भरून दिली त्या डोक्यातनी. हॉटेलची पोरगी घेऊन पै म्हणे. हो यानं बाबा तसंच केलं. आता म्हणलं हो डोक्याला कांदे आणले आमच्या. पोलीस स्टेशन मधून फोन आला आम्हाला. हो संतोष त्या हॉटेलची पोरगी घेऊन पळाला म्हणते ना, आता पोलीस स्टेशन ते जमा झाले. लग्न करतो म्हणजे नसं तसं काय ऐकलं बाबा म्या. ते साहेब म्हणे लवकर उद्या या म्हणते मी. का तरी तर म्हणलं त्याच्या मारत्या कोण जेवला नाही धाब्यावर, तसंच ऑर्डर तशीच दिली पळालं. असं आहे आलं भाऊ ते. असं प्रकरण होतं राजा, म्हणून त्याची फटारली वाटते भाऊ ते. असं म्हणजे मारत्याचा हात यायच्यात नाही, मारत्याने गेले म्हणजे फुस लावली. त्याला आता फोनही केला वाटते त्याही ना. तिथं त्या बाळूभाऊची तर लपलं होतं म्हणते ते. मग आता ते हॉटेलला घरी इथं येऊन गेला ना, ते धमकी देऊन गेला आम्हाला मग अशी 1-1.5 घंटे आधी. हो राजा मला दिसला बघ ते रस्त्याने जातानी. हो डगडग करत ते आपलं बुलेट घेऊन. हो तरी म्हणलं काय आला, थांबला नाही ते, बोललाही नाही काही. आम्हाला धमकी द्यायला आलता ते कंदील बुड्याची. तर मले त्या मारत्याच्या बापाला बोलायला गेलं तर मारत्याचा बाप लपला का कुठं पळाला आता काय माहीत. तर त्याला मला धमकी दिली म्हणे त्वरित तुम्ही 8 वाजेपर्यंत पोरीला घेऊन या. त्याच्या आधीच ते पोलीस स्टेशनला जमा झाले म्हणते तिकडे. आणि आता पोलीस स्टेशनचा फोन आला की तुम्ही उद्या लवकर या, समजावून सांगा म्हणून तुमच्या मेवण्याले. नाही ते बा हो हॉटेलासारखा माणूस आहे, कुठं बसता बा. तर म्हणून तुम्हाला भेटायला आलतो की बा तुम्ही जरा समजावून सांगा ते संतोषले आणि पोलीस स्टेशनला चला उद्या. आता अशी उचापतीचे कामं काही करायची गरज आहे का. वाढले का नाही कामं माणसाच्या मागची.
जाऊ द्या पाहू काय होते जा. हो सांगतो मी समजून, त्याला ऐकलं पाहिजे बा फक्त. त्याच्यातनी आपण आता आपल्या पोराची काय आहे ते सांगू त्याला. बरं चला मग आता त्या मारत्याला समजावून सांगतो. एक त्याला म्हणतो बा तूही जरा समजावून सांग त्याला. फालतू तो असं आता एवढं मोठं करून बसला आणि आता थोडंसं चाल म्हणतो, त्याला घेतो संग. बिलकुल आहे बा, तुम्ही त्याच्या घरीच जा आता. हो त्याला म्हणा चाल म्हणा तू, बाकीचा जे खर्च येईल म्हणा याचा हो तो तूच दे म्हणा. काय तोच छान झाला म्हणा. हो झालं तर त्या हॉटेल जोडे बी याला माफी मागायला लावा, याचे काने शिकायला लावा. हो मग समजा याला काय असते कोणाच्यात काय करणं. चाललीस ना तिकडे चाललो आम्ही. हो तुम्हाला भेटायचं होतं पहिले. हो चला बरं तिकडे चला जाऊ लवकर. आता पेटून देशी ना इजवाल तुला नाही आला का. मग पोलीस स्टेशन चाल म्हणलं मारते उद्या तू. हो तो आज त्याला भडकून दिलं ना, आज हे असे दिवस पाहायला उरायला आम्हाला. मग तो अचानक सगळं झालेलं आहे. तू मला काहीच सांगू नको. हो तू आता पोलीस स्टेशनमध्ये उद्या येऊन राहिला का नाही ते सांग. ते काय लिहिन म्हणलं, त्यानं काय भडकून दिलं? कोण म्हणते भडकून दिलं? काय पुरावा काय म्हणलं तुमच्या पशी? महापुरानं भडकून दिलं बुवा त्याला. कोण म्हणते असं? वा बाबा म्हणलो गाडी बसून सोय लावून दिली बाबा मारती तुला. सगळं माहिती आहे ना आम्हाला. अरे नाही ना, मला माहीतच नाही ना हे असं तिकडे जाऊन करण म्हणून. मला म्हणे औषध गोळ्या आण लागते म्हणे मेडिकलमधून, म्हणून मला गाडी मागती त्यानं. मी त्या यानं दिलं, नाही तर मी काय देतो तो असं माहीत असतं तर. मग मला का माझी गाडी अटकून घेऊन मला अटकात आहे का? मग बरं जाऊ द्या ते, मी ही नाही बी काही विषय नाही त्याचा. यायला काय मी का भेटतो का भेणार आहो का म्हणलं मी. फक्त म्हणलं एकच सांगा, त्या हॉटेलला रिपोर्ट द्याला का तुमचा? की बा म्हणजे यायचा असं काही झालं का आता अजून का द्यायचाच आहे? तर तसं नाही ना, त्यानं नाही दिला रे बा रिपोर्ट. सध्या अजून त्यानं द्यायचा आहे. पण म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये संतोषन ते पोरगी आलेले आहे. पोलिसांनी फोन केला की म्हणजे उद्या तुम्ही या आणि त्याला समजून घरी घेऊन जा. म्हणून म्हणलं थोडंसं समजावायला चला, नाही तर लग्न करतो म्हणजे ते. बाप मग काय म्हणजे मग असं आले का तिथं? काय तर पोलीस स्टेशनमधून फोन आला ना, मग अर्जंट या म्हणते उद्या 8 वाजता. म्हणून म्हणलं आता आम्हाला जावं लागते. देवदास भाऊले सांगून राहिलो मी. तूही चाल म्हणलं. हो रोजगाई करायला की बा मॅच केलं तर ते चुकी झाली बा, आता डबल करणार नाही. 2-3 जराशा उठबशा काढ आणि त्याला संतोषले आपलं घराकडे घेऊन ये. बस एवढं काम करतो आता दोस्त या नात्यानं. जाऊ का नाही का अटकाचं माणूस तिथं जाऊ नाही का. हो ना हॉटेलला तर 2 हानतीस मा कान पाळत. येतो ना मी. हो काही विषय नाही, काही आपल्याला काही असं भेव नाही कोणाचा. हो येतो 100% येऊन जाऊ. मग असं काही बोल बा तू जरासं माणूस किती. हो चला ठीक आहे, मग येतो मग मी उद्या चालले जाऊ 8 वाजता. ओके. काय बरोबर आहे म्हणलं, कोण पोहत आले? अरे बा सैराट झालं ना. मग आपल्या गावात सैराट झालं. सैराट काय बोलू राहिले? सैराट पिक्चर होता मग ऐकलं होतं मी नाव ते. काय हे काय म्हणलं मग सैराट 2 झाला म्हणलं आपल्या गावात आता. बा माहिती आहे का? आम्ही तर म्हणजे कसं काय सांगणार बा नेमकं काय झालं तर. ते आपलं संत्या नाही का टुकटुके, मग त्यांना सैराट केलं ना. मग हॉटेलची पोरगी नाही का ते पोलीस स्टेशनमध्ये आले म्हणते. त्याने लिहून दिलं म्हणजे आम्ही बा लग्न करणार आहोत कोर्टातनी. म्हणून म्हणलं यायला बोलावून आलं ना. मग माऊली भाऊ हे चालले सकाळी मारत्याला बोलायला आलं ना ते. बाबा का रे म्हणतो शिवला हे कसं झालं म्हणलं. हो घरी नाही येतं डायरेक्ट पोलीस स्टेशनच गेले कधी ना. तेच म्हणून राहिलो मी. हो ना हॉटेल आपल्या घरी आलं तर म्हणे आणून द्या. ते तर तिकडे पोलीस स्टेशनला जमा झाले म्हणते. हो ना आता काय लग्न करतो म्हणे कधी. अरे बा आता ते हो आता माऊलीच्या गोष्टी ऐकल्या मी त्याच्या मारत्याला सांगितले असं आहे म्हणे बा. हो आता कसंही करून त्याले आपल्याला घरी आण लागते म्हणे संतोषले. हो फालतू कसं अशा लोकांच्या नांदी लागायला पुरते का म्हणे आपल्याला. हो असं निपट नापट करायसाठी उद्या जायचं म्हणे. देवदास भाऊ संग घेऊन राहिलेत ते. आता देवदासला काय घेऊन चालला ते आपल्याला सांगत नसतं का, आपण गेलो नसतं का. जाऊ द्या नसन बोलायला तरी जाऊ आपण. पण मी काय म्हणतो नाही कधीला पाहिजे. हो योगा आता आलाच योग तर मग कसं काय हार टाकले की होऊन जाते. करू द्या लग्न, काय अडचण येऊन राहिली. तेवढंच एक कमी होऊन जाते आपल्या गावातला. कशी बोलू राहिले तुम्ही? हॉटेल लग्न करू देणार आहे का? त्याला पसंत नाही का ते पोरगं? हो काही आपलं बोलता राहिजे. मग हो त्याला 2-2 जांभळं देणार आहे ते, घरी पाठवून देणार आहे. मग काय काही आपलं बोलता राहिलं का तुम्ही का नाही अशा. हो चालत्या जमते जमू द्या, असं थोडी जमत असते काही. असं कसं बोलता तुम्ही? त्याच्या मनावर आहे ते. दोघांची जर इच्छा असेल तर तिसरा कोण अडवणार आहे त्याला? मग कोणी अडू शकत नाही. मग त्याची फक्त इच्छा पाहिजे, दोघांचा होकार पाहिजे. तिसरा काहीच बोलू शकत नाही. तिचा मायबापही नाही बोलू शकत नाही, याची कोणीच नाही बोलू शकत. हो पण तुला काय वाटते म्हणलं मग होऊ द्यावं का कसं काय करा. हो तसं तर होय ना. मग पंगत आपण दिलं काय काय अडचण नाही. हॉटेल मला पाय मला जमत असेल तर मग देऊन टाका, आम्ही हवा तयार करा लागेल ते. आपल्याला म्हणणार हॉटेलले तू काही टेन्शन घेऊ नको बा, चांगला आहे पोरगं, शोक नाही पाणी नाही काही नाही. आता हायच त्याचं मन आहे एकमेकावर, तर मग काय हरकत आहे करू द्या ना बा. जाऊ द्या ना, आयुष्य चांगलं आनंदाने जगतील ते. जर एकमेकाचं प्रेम असेल तर मग माऊलीला समजून सांगू आपण आणि त्याला समजून सांगू. होते तर उद्या बोले का जा. हो तिथंच हार टाका आणि पाहू मग आता धोंड्याचा महिना झाला की लग्न करून टाका म्हणा बरं. हो वाटत असेल तर तसंच करून टाकू. जाऊ दे तिकडे नाही का उद्याला का लग्न. जाऊ दे एक तरी होऊन जाते यावं नाहीत मी. चला मग आता उद्या तयारीत ठेवा, आपल्या कमांडरनं चालले जाऊ. पण ते संतोषची बहीण आणि ते जवळ नाही म्हणते ना. मग काय तर आपल्याला ते त्याला वापस आणायचं म्हणते ना. देवीदासला घेऊन चालले ना. काहीच नाही करत ना देवीदास नाही. बा कोणी आलं तर म्हणलं काही सोनच नाही देत. मग काय आपण देऊ ना उच्च पट्टी द्यायले. मग आता पोरीले बिन पुराले सांगू तुम्ही माघार घ्यायचीच नाही. आम्ही आहोत तुमच्यासोबत. चला आता उद्याची तयारी ठेवा. म्हणता बा पण ते आता काय देवीदास भाऊ काहीतरी आळकाठी आणते राजा मला तर वाटते ते. हो कारण की त्याला घेतलं म्हणजे जरा काही कठीणच काम आहे. नाही ना देवीदास नाही कोणीच नाही काही करू शकत आता. हो त्या दोघांची जर इच्छा असेल ना तिसऱ्याचं काहीच चालत नाही. मग पाहू ना आपण देऊ ना सपोर्ट. जमलं होऊन जाऊ तिकडे का. पाहू उद्या चालले जाऊ मग. हो काही हरकत नाही, जरा मजा येते. बरोबर समजते काय नाही. हो ठीक आहे मग.
साहेब म्हटलं ते आलेले आहेत हॉटेल साहेब आलेले आहे ते खादोडे साहेब आणि बाकी रामपूरचे बी लोक तिथं दिसले गेटजवळ. काय देऊ का मग आवाज त्यांना, कसं काय करायचं? अच्छा आले का? बरं ठीक आहे, त्यांना बाहेरच बसून घ्या आणि पाणी वगैरे देऊन द्या. चहाचं सांगून द्या, एक फोन करून द्या तिकडे कॅन्टीनवाल्याला. हो बोलू आपण मग काय आता. हो जा या तुम्ही. आता कसं आहे, अर्धवट गोष्ट झाली. हो पुढचं राहिलंच आपलं नाही का. हो तर कुठं घालतो आपण समजा. ते तुमच्या घरी काय भाड्यानं आले होते म्हणतात ना, हो इथपर्यंत आलो होतो. हां तिथपर्यंत आलो आपण नाही का. हो तर आमच्या इथं मग ते भाड्यानं आले, दोघं राहिले समजा. हो तुमच्यासारखंच प्रेमविवाह झाला त्याचा. 4-8 दिवस राहिले ते आनंदानं. हो मग इतके अरे भांडणं होत म्हणतात त्याचे. एकमेकाला भांडेच फेकून मारेत ते. हो बिलकुल. हे बा हे ताट मारे तर ते तिकडे प्लेट मारे. हो खतरनाक भांडणं होत जावं त्याचे, लय परेशान. हो पहिली इतकी प्रेमानं राहे, 8 दिवसांनी बिलकुल मारामाऱ्या. हो काय करा आम्हाला नाही समजे. सोडवायला जावं तर कसं जावं. अच्छा मग काय झालं त्यांचं? मग काय घटस्फोटावर आलं द्यायचं. हो शेवटी मग आईवडिलाच्या घरी गेली ती मुलगी. हो ते म्हणे आता येऊ नको म्हणे तू, आमचं घर बंद आहे म्हणतो असाची. हो श्राद्धही केलं होतं त्याने त्या पोरीचं. हो म्हणे मी सोडून दिलं म्हणतो मला आता. मग काय झालं शेवटी ती मुलगी वनवन इकडे सोयऱ्या धाऱ्याची, तर कुठं जाव काय करा मोठा प्रश्न निर्माण झाला. मुलानं दुसरं लग्न करून टाकलं. हो ते म्हणे बा मी काय करणार. अशा पद्धतीनं त्या पोरीचे येलेवाके झाले. मग पुढे काही दिवसानं बा हो पोलीस स्टेशनमध्ये आली होती, तर सांगे असं असं झालं म्हणे बा, लय गलती झाली म्हणे माझ्यानं, असं काही करायला पुरत नाही. आईबाप जे सांगते ते खरंच सांगते. अच्छा हो का, बरोबर आहे. पण आमचं तसं नाही म्हटलं सर. हो आमचं प्रेम कसं आहे, हो आम्ही एकमेकाला कधीच सोडू शकत नाही. हो जीव गेला तर बेहतर, पण आम्ही सोबत राहू. तुमच्या प्रेमाबद्दल तर शंकाच नाही म्हणा, कारण की तुमचं प्रेम हे अमर आहे. अमर प्रेममध्ये तुमचं. लैला मजनू समजा, अजून सायरा बानू असे बरेच आहेत का नाही, त्यामध्येच तुम्ही गणल्याच असाल समजा, असं मला वाटते बा. हो पण ते मी जे सांगितले ते आपल्या घरी भाड्यानं आले त्या दोघा कपलचं सांगितलं मी तुम्हाला. हो पहा मग आता काय निर्णय तुमचा मग पक्का आहे समजा, काही विषय याच्यात बदलणार नाही समजा. नाही नाही अजिबातच नाही, निर्णय आमचा पक्का आहे आता. हो नाही का बिंदू, काही अडचण नाही का? नाही नाही आमचा निर्णय ठाम आहे आणि ते कोणी बदलू शकणार नाही आणि आम्ही बदलणार नाही. हो, म्हणून म्हणतो तुम्ही जी आम्हाला गोष्ट सांगितली ना, हो ते सुद्धा एक तुमचा राजकारणाचाच भाग होता. हो माझ्या लक्षात आलं ते. हो, म्हणजे आम्ही बळकलो पाहिजे बा, आम्ही निर्णय बदलला पाहिजे. हो, पण अशी घटना घडली नाही आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगून बरोबर तुम्ही आमचा कार्यक्रम करत होते. अरे विषय तर गंभीर आहे बा नाही का, आहे मुश्किलच जरा. नाही 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 तसं नाही बाबा बिंदू. हो मी काय खोटं बोलणार. हो जे विषय झाला ते सांगितला. बरं ठीक आहे, तुम्ही बसा तुम्ही बाजूनं. हो तुमचे आईवडील तुम्हाला भेटतील, काय बोलायचं तेवढं बोला त्याच्यासोबत. हो तुमची काय इच्छा असेल तर. बाकी मग पाहू आता काय होते. हो ठीक आहे. हो बसा तिकडे, नाश्ता वगैरे करून घ्या. बरं ठीक आहे ना, मग बसतो आम्ही. हो चल मला बिंदू, आपण आतमध्ये बसून घेऊ. हो चल. काही चिंता करू नका हॉटेल साहेब. मॅडम तुम्ही काही चिंता करू नका. आता मी पांडे साहेबाशी सकाळीच बोललो फोनवर, तर पांडे साहेब काय म्हणे, मीच मॅनेज करतो म्हणे, बरोबर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे. हो त्याला व्यवस्थित समजावून सांगतो म्हणे आणि बरोबर निपटारा करतो म्हणे. हो तर त्याच्यानं आता आपल्याला जास्त असं लोडचं कामच नाही तसं. हो, बाकी जर नाही निपटलं तर पाहू ना आपण. हो त्याचा फोन येतेच आपल्याला. काय त्याचाच फोन आहे आता पांडे साहेबाचा, काय म्हणते पाहू. हॅलो पांडे साहेब बोला म्हणलं, काय जमलं मग बसते चाल. अरे बाबा लय वरची केस दिसून राहिले मला हे. हो मुश्किल आहे. हॉटेल साहेबाची मुलगी रजा शब्द ओळखते म्हणलं बरोबर. हो कुठं काय चुकलं, बोलताना काय चुकलं. हां जसं सबस्क्रायबर लोक कसं म्हणते आज हे हुकलं, हो तेवढं ध्यान असते तिचं. हो बिलकुल. म्हणून म्हणलं कसं आहे, हो तुम्ही तुमच्या स्तरावर कसं तुम्हाला मॅनेज करता येईल ते करावा. हो मी आता तिले उदाहरणं सहित स्पष्टीकरण सांगितले, पण माझ्या काही टाल बसला नाही. साहेब मग आता काय करावं म्हणलं आम्ही. काय तुम्ही तुमच्या स्तरावर कसं सांगता येईल ते पहा आता बरोबर. हो तिले कसे लाडी गोडी लावून बरोबर चांगलं बा आपण लग्न करू, असं करू. हे पोराच्या मागं काय लागून राहिली. हो ना याच्यापेक्षा चांगला भेटू शकते बा, हे आला ते आला, असं करून काही करा ॲडजस्टमेंट करून. हो तुमच्या घरच्या बाईले हे ते थोडं लडपोळ करा आणि घेऊन जा. नाही पण तरी मानसिकता काय वाटते तुम्हाला, की बा समजा जमल का आमचं, समजा जर तिला आपण समजावून सांगितलं तर. तसं तर 99.99% मला तर गॅरंटीच नाही वाटू राहिली. हो ते तुमचं ऐकतील म्हणून, कारण की ते निर्णय ठाम घेऊन आहेत लगाची. हो पहा आता तुम्ही काहीतरी फंडा लढवा तर टाल बसून तुमचा. म्हणजे हातपाय जोडले तरी काम होत नाही समजा नाही का. बरं बरं पाहतो मग मी. हो करतो काहीतरी मार्ग काढतो त्याच्यात ना. हो ठीक आहे ठेवतो मग. आता कसं करता म्हणलं. हो तिचे हातपाय जोडायचीच पहिले आपल्यावर. आता पावर आपलीच पोरगी आपले हातपाय जोडायचे पहिले चालवाय घरी. कसं करा मग आता आम्ही.
नाही हॉटेल साहेब हातपाय जोडून काम नाही होत बरीच आता ते एकदम आता कसं आहे म्हणजे सध्या ते म्हणजे हवेतच आहेत बरं. आपल्याला एक काम करावं लागणार आता. हो यायले म्हणा तुमचं लग्न लावूनच देतो म्हणा लेखाचा. हो थोडंसं अडचण वाटेल तुम्हाला पण कुछ पाणी केली कुछ खोना पडेगा. त्याला म्हणा काही हरकत नाही आम्हाला पसंत आहे म्हणा हे संबंध तुमचं प्रेमच आहे तर काय हरकत आहे. हो, रामपूरची ती जी आहे ना माऊली हो त्याला तेच सांगा. हो असंच म्हणा तुम्ही. हो नाही तर टिपाडतो म्हणा तुम्हाला बी. हो तर असं करून त्याला तुम्ही फक्त पोलीस स्टेशनच्या बाहेर आणा. हो एक वेळ आपली पोरगी आपल्या घरी गेली हो त्याला म्हणा धोड्याचा महिना झाला रे झाला की लग्न लावून देऊ म्हणा तुमचा जंक्शन बिलकुल. मग त्याच्या घरी जाऊन टपोरे ते देतील त्याले तुम्ही देईले झाला विषय क्लोज. तर जमते राजा. हो नाही ते बा ओढून नेलं तर येत नाहीत आता इथून नाही का. हो हार टाकूनच निघते बाहेर. हो तर आता ही आयडिया बरी आहे. हो ते बा रामपूरचे आले वाटते दोघं नाही का. हो ते त्याला देऊ का आवाज त्याले करता का त्याला बी सांगून देता का हे विषय. नाही सध्या त्याला बोलावच नका मग तर डोक्यावर चढतील ते त्याला तर वाटते सोयरे झालो का. येऊ द्या इकडे त्याले मग बोलू आपण. राम साहेब राम राम हॉटेल साहेब राम राम. काय राजा बस आता शेला टोपीत द्यायची राहिली एकमेकाला आता. हो काय राम राम करता. जरासं समजून घ्या ना तुमच्या मेवण्याला द्या ना समजून. काय राजा आम्ही कुठं तुम्ही कुठं बरोबरी होते का आपली. काही आपलं करणं काही बोलणं राजा. समजावून सांगा जरा माणूस की तर लवकर निपटारा घ्या. त्याच्यासाठी आलो ना साहेब आता बा पहिले तुम्हालाच भेटायचं होतं. हो आमचं याच्यात काहीच हे म्हणणं नाही. हो तुम्ही जर म्हणसान ना तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा आम्ही याला 2 कानपट्टीत देऊन घरी घेऊन जातो. हो आमचं हे बा सांगतो ना याच्यात काहीच म्हणणं नाही. हो हे आणले का आम्हाला काहीच सांगितलं नाही. आता हे मारुतीचं जे म्हणता ना तुम्ही हो हे बा त्याचे बाबा आले तर माफी मागासाठी. हो झाली म्हणे गलती त्याच्यानं. आता ते हे बा सांगतो ना बिमार पडलं पोट्टं मारत्या. हो त्यानं म्हणजे हे खाल्ली हायपत खाल्ली. हो हॉटेल साहेब काय करण मारते का बा माफी मागतो म्हणे आल्यावर. हो दुरुस्त झालं की येतो म्हणे. लट्टावणार तर आहेच त्याची कामच तसं केले ना त्यानं. हो पण आता कमीत कमी तुम्ही आता एवढे समजदारीवर आले तर आता एक काम करा. तुम्ही तुमच्या मेवण्याला घेऊन जा बा आणि आम्ही आमच्या पोरीला घरी घेऊन जातो. बाकी काही विषय आहे का. ए दादा काहीच होणार नाही आता आम्ही त्याला समजावून सांगतो आणि घेऊन जातो. हो पण त्यानं ऐकलं पाहिजे बाबा नाही तर ऐकलं नाही तर मग मोठा प्रश्न होईल काय करा मग आम्ही तरी काय करा. तेच म्हणलं ना तेच म्हणलं कसं आहे एखादं म्हणून ऐकत नसतील बरं ते आम्ही तसा प्लॅन बनवला एक. हो तुम्ही फक्त एक काम करा मी काय सांगतो ते नीट ऐका आणि तसंच करा. तुम्ही सांगसान ते पूर्व दिशा सांगा काय करायचं. आता कसं आहे आपण त्याला विरोध अजिबात करायचा नाही. हो ते काय म्हणून आपण त्याचे हातपाय जोडायचे का राहू दे बाबू करू नको तसं ते ऐकणार नाही. काऊन की आपण जेवढं वळलं तेवढं ते ताणल्या जाते. तर एकच काम करायचं तुम्ही म्हणसान तसं हो लग्न करता का करा. हो पण म्हणा आता कसं आपल्याला लग्नाची तयारी करावं लागन. लग्न तर मग जंक्शन करायचं आहे हॉटेल साहेबाले एकुलती एकटी पोरगी आहे. तर मग म्हणा आपण लग्नाची तारीख काढू आणि लग्न मग आपण धोंडाचा महिना झाला की करून टाकू. असं करता करता त्याला आपापल्या घरी घेऊन जाऊ. मग तुम्ही तिकडे त्याला दडपा आम्ही हे हॉटेल साहेब आहेतच मग. विशेष नाही मग झालं एक खेप इथून फक्त निघणं आहे आपल्याला. हो नाही तर इथं का त्यानं ताणून धरलं ना तर कोणाच्या 3 देव जरी आले त्रिदेव तरी आपलं काही खरं नाही. जो खादोडे साहेब तुम्ही म्हणलं ते काही खोटं नाही. हो असं करून त्याला आता सध्याचं तरी घरी घेऊन गेलेलं बरं. ठीक आहे मग आता. हो असं असं करू मग आपण. कसं आहे आपल्याला आता शेवटी माई पोरगी आहे बा. तुमचं आता मेवणं आहे शेवटी कायले आता आयुष्य खराब करता द्यायची. फालतू मग भानगडी वाढतील आपल्या मारामाऱ्या होईन हे होईन ते होईन. टंगळं मुळं त्यापेक्षा आता हो तुम्ही तुमच्या घरी सुखान राहा आम्ही आमच्या राहतो. हो फक्त आता एवढं काम करा तुम्ही सहकार्य करा आणि हे प्रकरण सॉल्व करू. हो ठीक आहे आणि कोणाला काही सांगू नका आता सध्या. या मग तुम्ही. का तंटामुक्त अध्यक्ष काय गेलं ना का म्हणून अंदर ते संतोषचं काय प्रकरण झालं म्हणजे समजलं आता मला. हो आता मी गाडी घेऊन आलो तिकडे सीटा. हो मला पाहा काय वातावरण तर हो काय निपट वाटते मग. अरे बाबा 8ही नाही वाजले ना अजून. ते अंदर आता आम्हाला बोलावून ते जावं लागन. ते आता ते हॉटेल आहे त्याच्या घरचे तिथं दिसलेत लोक खादोळ्या गिदोळ्या आहे. तर तिथं गेलेत ते माफी मागायले. हो आपलं माऊली भाऊ हो म्हणे बा आता संतोषबद्दल थोडंसं त्याला सांगतो म्हणे बा आमचं काही म्हणणं नाही. मला या सांगून मग मी थांबतो इथं. त्या खादोळेले काय त्याच्या काय हातपाय जोडा लागते आराम करायचे ते काय याच्यात पुढे म्हणा. तू जाणं म्हणा मुकाडानं होते तर होते ना म्हणा लग्न त्याला काय करावं लागते. काय शिवलेलं का तू का नाही तेल टाकायच काम करता. हो कायले लग्न होऊ द्या लागते ते काही आपलं बरोबर तरी होते का हे. जोडा जमते का यायचा काही आपल्याला का तुम्ही का नाही आपलं धरलं की बस लावली जीप टाळाले. हो होऊ द्या होऊ द्या होऊ द्या काय होऊ द्या. लेका म्हणलं ते पोरगी करोडपतीची हे रोडपती मेळ येते का यायचा. रोडपती करोडपतीचं विशेष नाही नाही तर प्रेम आहे ना त्याचं एकमेकावर प्रेम नाही का. मग प्रेमाच्या पुढे आला काही प्रेम. हो जसे काय काय पिक्चरातले सोय हिरो काही आपलं ते पिक्चरात होत असते याच्यात नाही जमत तसं. इकडे काय आहे इकडे पोटाले कमी पडलं की मग समजते कोणतं प्रेम आहे काय. मग काय आहे याच्यापाशी त्या घबाळाच्या भरोश्यावर उड्या मारून राहील तुम्ही. ते 30,000चे लागलं उद्या आज उद्या पतात मग बसा बमलत मग. काय त्या पोरीले तुम्ही खाऊ घालता काय करता लेको. त्या पोरीची माती करायला चालले काय तुम्ही राजा देतात भाऊ. होते तर होत्या ना एक सोयरीकडच्या गावात मी पोरी भेटून नाही राहिला ना कसं भेटलं होत्या ना. आता तुम्ही काय म्हणतात आडकाठी आणून राहिले.
आता मी काय जे अडचण आणून राहिलं, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणून राहिलो बा. हो, आता असं पोहून जर आता असे पुरी लग्न करतील तर त्या मायबापाच्या मनावर किती परिणाम होणार आहे, समाजात किंमत राहील का, काय तोंड करतील का ते. म्हणलंय बा, माणसानं सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. होई रे होई, पूर्णाची पोई नसते भाऊ. आपली पोरगी देऊन पहा ना, मग समजन काय असते तर. जे अंगावर येते ना ते असते, ज्याची जायते त्यालाच काही ती दे. जाऊ द्या, तुमचं बरोबर आहे, पण त्यांनी ऐकलं तर पाहिजे ना, ऐकलं पाहिजे ना. मग तुम्ही किती काही दणके घ्या, हो त्यांनी ऐकलं तर काय करसा, मग चालते का तुमचं त्याच्या पुढे. मग बसले आपले, चला ये तुम्ही पांडे साहेबाला भेटू. हो काय पाहतो. ये आता पाहिजे, फक्त तेल नको टाकू. हो ये बा ये, जाय. चला आता बिंदूचे आई वडील आले आणि आपले संतोष टुकटुके यायचे बहीण आणि जवळ आले. बाकी आता समजा खाडोळे साहेब आहेत. बाकी दोघं बाहेर बसले आहे का ड्युटीच भाऊ. त्याला द्यायचा असतो आवाज, अरे या ना हो. नाही काही कामच नाही द्यायचं, मॅटरच राहिला नाही ना काही. कसं आहे आपलं पांडे साहेब, शेवटी मी हॉटेल साहेबाला सांगितलं, खूप विरोध केला त्याने पहिले. सगळ्याला समजावून सांगितलं, माऊली भाऊली सांगितलं, सगळ्याले. हो मी म्हटलं तुम्ही किती काही विरोध केला हो तरी या लग्नात कसं आहे, जर माणसाचं प्रेम असेल एकमेकावर तर मग आपण अडवणारे कोण हवं बा. हो आपण जन्म दिला, आपण शिकवलं, आपण हे केलं, आपलं कर्तव्य आपण केलं, आपण काही उपकार नाही केले त्याच्यावर. म्हणून म्हटलं बा त्याची इच्छा आहे, बिंदूची इच्छा आहे की बा याच्याशी लग्न करायचं. तर मग काय हरकत आहे करून दिलं तर. मनासारखं जर होत असं, आपण काय पाहिजे आपल्या लेकराचं, आनंद, त्याच्या जीवनात सुख असणं महत्त्वाचं. त्याच्यासाठी आपण सगळं हे आटापिटा करतो. म्हणून शेवटी निर्णय घेतला की काही भांडणं करू नये, कोर्टात जाऊ नये, मुलीले ताण नाही, मुलाले ताण नाही. आपला धोंड्याचा महिना सुरू आहे, झाला रे झाला की बिलकुल जंक्शन लग्न करायचं म्हणते आपल्या हॉटेल साहेबाची इच्छा आहे. एकुलती एकटी मुलगी आहे, एकुलती, आणि त्यामुळे कसं आहे आता हा विषय क्लोजच करून टाकू. हो आता आम्ही समजा हिला घेऊन जातो घरी आपल्या हॉटेल साहेब, आणि बाकीचे संतोष भाऊ यायच्या घरी जाईल त्याच्या जवळच्या. झालं मग लग्नाचं पाहून घेऊ, मग तारीख गिरीख हे ते काढून विषय क्लोज. पडेगा काय निर्णय घेतला राजे तुम्ही. खरंच एक घा दोन तुकडे, खरं मान लागन बा. मी त्या बा रातभर झोप नव्हती, मला कसंच निभवण्याची नाही. हो लय समजदार लोक राजे तुम्ही दोन्ही पार्ट्या. हो नाही तर एवढं समजदार लोक सापडतच नाही या जगातनी. हो भांडणं झाले असते, या मुलाचं काय झालं असतं, मुलीचं काय झालं असतं. बरं बाकी आहे बा. हो झालं म्हणलं फिट. काय आता मी रिपोर्ट लिहित बी नाही, काहीच नाही. इथूनच आपलं मोकळे व्हा तुम्ही. मस्त आपलं धोंडा झाला की मस्त लग्न करून टाका. खूप छान खूप छान. तुमच्या बुद्धीची कीव येते मला. इतके म्हणजे कितीकच तुम्ही मला फसवण्याचे मार्ग आहेत तुमच्याकडे. पांडे साहेब, कादोळे साहेब, बुद्धीची कीव येते तुमच्या. सगळं लक्षात आलं माझ्या तुमचं. माझं लग्न वगैरे काही लावून देत ना तुम्ही. धोंड्याच्या महिन्याचं कारण केलं आणि मी तिकडे आणि तो तिकडे, आणि झालं मग आमचं काय काम आहे आणि काय होणार आहे ते आम्हाला सगळं माहित आहे. हो फक्त इथून तुम्ही आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेले आहे हे माझ्या पूर्ण लक्षात आलं आता. हो तर तुम्ही काही त्या अपेक्षेने राहू नका. कोर्टात जाऊन मी उद्या लग्न करेन आम्ही दोघं, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं ते करा. अरे काय आता खोटं बोलणार आहो का मी. बिंदू तुला सांग का म्हणलं, सांग ना तू सांग ना काय आहे तर. ए बिंदू, लग्न आहे ना आपलं, लग्नाचं ठरवलं ना. सगळं कपडा लत्ता आपल्याला उद्या परवा घ्यायला जायचं आणि धोंड्यानंतर लग्न करायचं. तारीख आहे उद्याच काढू आपण. काही गरज नाही, तारखेची काही गरज नाही आम्हाला. हो आम्हाला कोणतं शुभ मुहूर्त नाही पाहिजे ना, काही नाही. कोर्टात गेले, लग्न लावले, हार टाकले, मग आम्ही आमचं पाहू काय करायचं तर. आम्हाला समजते काय करायचं. म्हणजे तू ऐकून नाही राहिली शेवटी नाही. आम्ही सांगतो ते खोटं बोलून राहिलो का. लय हुशार झाली का तू आता. तुला एवढं समजते का. मुकाट्यानं घरी चाल, नाही ते म्हणलं बदलणार आहो मी इथं. काय समजून राहिलं का तुले. म्हटलं पांडे साहेब मला धाकधपट करत आहे, आणि आता इथं जर असं असेल तर घरी काय होईल. आणि संतोषरावचं काय होईल सांगा, तुम्ही सांगा. नाही तसं काही नाही, गैरसमज झाला तुमचा. नाही काही गैरसमज नाही. हो आम्ही इथून आता जाणार नाही. आमची कंप्लेंट घेतली ना तुम्ही. हो तेच म्हणलं, आता यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर. उद्या आमचं लग्न आम्ही कोर्टात करू, त्यानंतर आमचं बघू काय करायचं. तर जा आता म्हणा बाकी जायले. हो काही थांबू नका म्हणा, आम्हाला काही सांगू नका म्हणा, आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहू. पण असं कसं काय म्हणा ना, म्हणजे अरे आम्ही मायबाप आम्ही निर्णय घेऊ शकत नाही का काही. आम्ही आता लोक तुला शिकवलं हे केलं ते काय सगळं गेलं का आमचं पाण्यात. मला काही सांगू नका. हो सगळेच पालक लोक करतात, काही तुम्हीच नाही केलं. हो त्यामुळे मी आमचं ठरलेलं आहे, आम्ही लग्न करू आणि आमचं पाहू. आशीन काय त्याच्या घरी का कोळल्या भाकरी खाता का. पैसे राहीन. हो तुम्हाला काय करायचंय. हो मी काय करायचं माझा निर्णय घेईन. मी सज्ञान आहे, मला माझं समजते. मस्त तर पाय तू काय तर मग चला. हो चला गेली म्हणून समजून घेऊ. हो नोटीस म्हणा आपल्याला पोरगी. हो चला बाई चला. बरं सगळे खादोडे साहेब चला घराकडे चला. ठीक आहे मग आता या तुम्ही संतोष भाऊ आणि बिंदुटे तुम्ही आतमध्ये जा आणि बसा म्हटलं तिकडे. हो पाणी गिनी घ्या आणि आपण बरोबर ते कागदपत्र करून टाकू उद्याच्या लग्नाचं कोर्टाचं. हो पाहू काय काय मग. बरं चला मग आता. हो नाही का. हो जाऊ द्या, आता काय ऐकतच नाही मुलगी तर नाही का. हो चला बा चला. हो आता चला. तुम्ही 5 मिनिटं थांबा जराशे. हो म्हणजे चहा येऊन राहिला म्हणून. हो तर तुम्ही बिंदुटे आणि संतोषराव तुम्ही आतमध्ये जा. हो ते तिकडे काय लिखापडी करायचं ते करून टाकू. हो चला. इथे कसं काय तुम्ही. आम्हाला म्हणजे आतमध्ये बसा म्हणे, काही लिखापली करायची आहे म्हणे. हो कसं काय बा तुम्ही कसे काय. काही नाही म्हणलं कौतुक करायसाठी बसलो तुमचं. साहेब म्हणे बसा येऊन राहिले.
हो चांगलं काम केलं म्हणलं. हो आजच्या पिढीला आदर्श आहे तुम्ही. हो खरोखर तुमच्यासारखंच लोकांनी सगळ्या मुलांना असंच केलं पाहिजे. हो म्हणजे पोरी पाहाचा कार्यक्रम नाही करला ग, चहा पोह्याचा खर्च नाही, मायबापाला तकलीफ नाही, डोक्याला ताप नाही. हा गेले आपले कोणती घेतली पयाला घेऊन जाय तिकडे. हा लेको हो जरासं काही समजू द्या ना, मायबापाचे जरासे त्याच्या जीवाची इकडे पान जरासं. हा फाटक्या बनेन आहेत ना त्याच्या मागून. हा आणि तुमच्या शिक्षणासाठी मोठमोठ्या फी भरून तुम्हाला शिकवते, तुम्हाला हे सगळं खाणं पिणं कमी नाही पडू दे. आणि तुम्ही आता असं त्याले त्याचं उत्तर देता. किती लेका लेका, हा लेका थोडं तर वाटू द्या बे, नाही जनाची तर मनाची लेका. बापरे, चांगला सत्कार करत आहात तुम्ही. हा हो चांगले बोलून घेऊन राहिले. कोण हाय कोण म्हणलं आम्हाला बोलणार तुम्ही? नाही बाबा मी कोण आहे आता तुमचा, करा ना तुमच्या मनानं करा ना, पण म्हणलं जरासं संध्याकाळी एक वेळ घरी जाऊन पहा काय तुमच्या घरी हाल होतील मायबापाची. त्याचं बाहेर तोंड काढणं मुश्किल होईल म्हणलं. येता जाता लोक हा याचीच पोरगी पाहून गेली, याचीच गेली, हेच होय त्याचीच होय त्याचीच होय. अरे म्हणलं तोंड दाखवणं मुश्किल होते म्हणलं, त्याला समाजात नाही फाशी घ्यायची पै आणता म्हणलं तुम्ही असे लेकरं. मग काय प्रेम आणि कायचं काय आहे. हा उद्या जर पैसा नसला तर काय काय निंदायला जातं का बाई तू. हा मग समजा तुला काय असते तर. हा आता एवढं मोठं घरीदारी सगळं आहे म्हणून काही तुला त्याचं महत्त्व नाही. हा याची परिस्थिती काय आहे तुला माहीत आहे का, तो त्याचा अभ्यास केला का. हा आपल्या बुद्धीचा काहीतरी वापर करा. जरासं समाजात काय आहे चालू पहा जरा. सोशल मीडियामध्ये किती मुलीची फसवणूक होऊन राहिली. हा फ्लॅश मारू मारू. हा 35 तुकडे होतेत मग फ्रीजमध्ये टाकून. हा समजत नाही का अजून. हो पण आता हो समाजातली खरोखर म्हणलं अशा चुका होती म्हणा आमच्या ज्यांना पोरायच्या ना, पण आता अशी करणार नाही बा. एखादी चांगली मुलगी आपल्या लेवलची करीन आणि विषय मोकळा करीन. हा हो जाय बा बिंदू तू तुझ्या घरी, मी जातो माझ्या घरी. खूप चुकी झाली पप्पा माझ्याकडून. एक वेळ मला माफ करा. आता पुन्हा अशी कधी चुकी आयुष्यात करणार नाही. उलट सुलट बोलले मी, मला तुम्ही मारलं तरी चालते. फक्त यावेळेस माझी चूक माफ करा. अरे बिंदू, शेवटी बाबाच आहे ना तुझा. हा कसं माफ नाही करणार. पण अशा चुका खरोखर करू नका मुलांनो. बरोबर आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं जगा. हा ठीक आहे, चला घरी चला आता.